अफजल खानाचं मस्तक किल्ल्यावर का टांगलं गेलं हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे आणि त्यामागची कथा स्वराज्याच्या इतिहासात अत्यंत महत्वाची आहे. 1659 साली स्वराज्याचं अस्तित्व संपवण्यासाठी बिजापूरचा क्रूर आणि बलाढ्य सरदार अफजल खान 10,000 सैनिकांची फौज घेऊन निघाला होता. त्याचा एकच उद्देश होता छत्रपती शिवाजी महाराजांना जिवंत पकडणं आणि ते शक्य न झाल्यास त्यांना ठार मारणं. अफजल खानाने भेटीचा डाव आखला आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी दोन्ही बाजूंनी शस्त्र न घेता भेटण्याचं ठरवलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांना खानाच्या कपटी स्वभावाची पूर्ण जाणीव होती, म्हणूनच महाराज आधीपासूनच सज्ज होते. भेटीच्या वेळी मिठी मारत असल्याचा देखावा करत अफजल खानाने अचानक विश्वासघात केला आणि आपली कट्यार महाराजांच्या पाठीवर खुपसली. मात्र महाराजांच्या अंगावर असलेल्या मजबूत चिलखतामुळे हा घातक वार निष्फळ ठरला आणि महाराजांचा जीव वाचला. क्षणाचाही विलंब न करता छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखाचा वापर केला. एका झटक्यात अफजल खानाचं पोट फाटलं आणि गंभीर जखमी अवस्थेत तो जीव वाचवण्यासाठी पळू लागला. पण स्वराज्याच्या राजाने शत्रूला पळून जाण्याची एकही संधी दिली नाही आणि एका निर्णायक प्रहारात महाराजांनी अफजल खानाचं डोकं त्याच्या धडापासून वेगळं केलं. ते डोकं राजगड किल्ल्यावर टांगण्यात आलं. हा केवळ एक विजय नव्हता, तर स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या प्रत्येक शत्रूसाठी दिलेला ठाम आणि स्पष्ट इशारा होता.